आज सकाळी सकाळी यांची लागली आता फशीप. तर सकाळी सकाळी उठले, यांचा डब्बा वगैरे आवरून दिला, तर हे निघाले आपल्या ड्युटीला. फशीप चालू झाल्यावर सकाळीच आवरावं लागतं, ते बरं राहतं, कामही आवरून जातं. आणि विहान चालला होता तिथे स्कूलमध्ये. विहानचं कसं राहतं, घरून जाणं एवढी एनर्जी राहते आणि तसं तसं गेट येईन तशी तशी एनर्जी लो होते. एवढा रडायला लागतो गेटजवळच की मला नाही जायचं, मध्ये नाही जायचं. तर मॅडम आज गेटजवळच उभ्या होत्या. मॅडम म्हणे मी त्याला मध्ये नेते, तर बघा कसं हातपाय आदळतोय, मला मम्मासोबतच जायचं आहे, तुमच्यासोबत नाही जायचं मिस. आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर माझी अंघोळ राहिली होती, म्हणून मग मस्तपैकी केस धुवून घेतले. आज होता दुसरा श्रावणी सोमवार, तर केस वगैरे धुवून घेतले. केस काही वाळले नव्हते, तसेच बांधून घेतले आणि लागले माझ्या कामाला. 2 ब्लाऊज कट करून ठेवले, म्हटलं आता नंतर शिवात बसव. ते काही शूट करणं झालं नाही माझ्याकडून, कारण की कोणी धरायलाच नव्हतं कॅमेरा. इथे निघाली होती अन्वी स्कूलमध्ये जाण्यासाठी. अन्वीचा टाईम झाला होता, म्हणजे अन्वी निघाली स्कूलमध्ये आणि मी लागले होते पूजा करण्यासाठी. तसं तर काही पूजाला बसता येत नाही, लेकरं करत असल्यावर सारखं मम्मा मला हे दे ते दे, सारखं उठावं लागतं. त्याच्यामुळे म्हटलं लेकरं स्कूलमध्ये गेले का निवांत पूजेला लागू. पूजा वगैरे करून घेतली आणि लगेच बाबूचा टाईमच झाला तोपर्यंत मग गेले विहानला आणायला. विहानला घेऊन यायला गेले तर बघा किती खुश होतोय, बघा कसं पळत येतो माझ्याकडे. त्याला घरी घेऊन आले, मग बसलो आम्ही फराळाचं करण्यासाठी. मस्त साबुदाण्याची खिचडी वगैरे केली होती. फराळाचं केलं, मग आई म्हणे मी घेते बाई एवढे भांडी घासून. नाही म्हटलं तर काही ऐकत नव्हती. मग मी घेतलं ब्लाऊज शिवण्यासाठी. आणि या पोराचे बघा सारखे उद्योग चालू राहतात. मी ब्लाऊज शिवत होते आणि चालूच होतं काही ना काही, मशीनचं सामान काढ, हे कर ते कर, चालूच राहतं त्याचं. आईने घेतले होते सायंकाळच्या वेळेस रवा लाडू बनवण्यासाठी. तिचं तर घरूनच आणायचं चालू होतं, पण मी म्हणलं आणि तेवढं ओझं आणते आणि घरून कुठे लाडू आणत बसते, तर इथेच करू आपण. त्याच्यामुळे तिने घेतलं ते लाडू वगैरे करायला. असा होता आजचा आपला मिनी ब्लॉग. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये, तर बाय.